आमगाव नगरपंचायतला नगरपरिषदेचा दर्जा देण्यात यावा यासह अनेक मागण्यांना घेऊन आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार सहस्राम कोरोटे यांच्या नेतृत्वात आमगाव तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। 8 वर्षाआधी आमगाव नगरपंचायतीला नगरपरिषदेचा दर्जा देण्यात आला। यासाठी परिसरातील 8 गावांचा समावेश यात करण्यात आला। मात्र या संदर्भात काही लोक न्यायालयात गेल्याने नगरपरिषदेचा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने निवडणुका होऊ शकल्या नाही, तर दुसरीकडे 8 गावे नगरपरिषदेमध्ये समाविष्ट करण्यात आल्याने 8 ग्रामपंचायतीमध्ये राहणाऱ्या लोकांना घरकुल मिळाले नाही, तर दुसरीकडे जन्म प्रमाणपत्रापासून मृत्यू प्रमाणपत्रात पत्र देखील कुठून घ्यावे असा प्रश्न आमगाव नगरपरिषदेअंतर्गत येणाऱ्या 8 गावातील लोकांना पडलाय। आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहस्राम कोरोटे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। तर हा जनआक्रोश मोर्चाची सुरुवात आमगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातून झाली असून आमगाव शहरात भ्रमंती करत आमगाव तहसील कार्यालयावर काढण्यात आला असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विविध मागण्यांचे पत्र पाठवण्यात आले आहे। तर मागण्या पूर्ण न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा आंदोलक गावकऱ्यांनी दिलाय। सरकार निंद्रा अवस्थेमध्ये असल्यामुळे हे कोणाचं ऐकत नाही आणि हे झोपल्याचं सोंग करत आहे। हे सोंगाडी सरकार आहे। हे महाराष्ट्राची सरकार खोक्यावाली सरकार आहे। हे भ्रष्टाचारी सरकार आहे आणि ही सरकार कोणाचंही ऐकायला तयार नाही। खऱ्या अर्थानं या नगर परिषद क्षेत्रामध्ये जे नागरिक आहेत, 8 गावातील नागरिक आहेत, तिथले शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, व्यापारी आहेत, कष्टकरी लोक आहेत, बेरोजगार युवक आहे, शाळकरी पोरं आहे, ह्या सर्वांना न्याय देण्याचे काम सरकारच्या वतीनं झालेलं नाही। यांनी जाणून बुजून आमगाव नगर परिषदेचा जो मामला आहे, आमगाव नगर परिषदेचा जो प्रश्न आहे, हा प्रलंबित ठेवण्याचं पाप ह्या महाराष्ट्राच्या सरकारनं केलेलं आहे। कितीदा तरी विधान भवनाच्या अधिवेशनामध्ये, विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मी मुद्दे उपस्थित केलं की बाबा रे, मी टावं फोडलं की बाबा रे, माझ्या इथल्या नागरिकांना आपण न्याय द्या, इथल्या नागरिकांना आपण त्यांचे अधिकार बहाल करा, पण ही महाराष्ट्राची सरकार कुठेही ऐकायचं नाही। आणि म्हणून आज ह्या नगर तहसील कार्यालयावर हे मुख्यमंत्र्याला निवेदन देण्यासाठी आज आम्ही ह्या ठिकाणी धडक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। नक्कीचपणे आमच्या बऱ्याचशा मागण्या, घरकुलाची योजना मंजूर केलीच पाहिजे, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना गुराचे गोटे दिलं पाहिजे, अनेक दिवसापासून प्रलंबित असलेले जे अतिक्रमणधारक आहेत आणि जे गरजू लोक आहेत त्यांना पट्टे दिलं पाहिजे आणि त्यांना पट्टे देऊन त्यांना घरकुलाची योजना ही मंजूर केली पाहिजे। ह्या अशा अनेक मागण्यांसोबत आज आम्ही तहसील कार्यालयावर हा धडक मोर्चा आणलेला आहे। आज ह्या ठिकाणी अनेक प्रश्न आहे, बस स्टँडचा प्रश्न आहे, या ठिकाणी पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे। तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ज्या दिवशी आमचा पॉम्पलेट निघाला त्याच दिवसापासून हे जिल्हा परिषदमध्ये असलेली सरकार ही सुद्धा हादरली आणि त्यांनी आज आमगाव नगर परिषदेचा पाणी पूर्ववत सुरू करण्याचं काम केलेलं आहे। म्हणजे जनतेची शक्ती यांच्या लक्षात आलेली आहे। उद्या ही जनता, संपूर्ण जनता, आमगाव नगर परिषदेतली 8ही गावातील जनता या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचे मी ह्या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो। महिलाओं का आज जो कांग्रेस धड़क जो मोर्चा हमारे कांग्रेस पार्टी के माध्यम से निकाला गया है, उसमें सबसे जिनाइन प्रश्न गरीब जनता का है और गरीबों के घरकुल से लेके पीने की पानी की व्यवस्था। आज 10 साल से यहाँ पर इलेक्शन नहीं हुए, बार बार इलेक्शन कमीशन को बताने के बाद में, गवर्नमेंट को बताने के बाद में, अगर किसी व्यक्ति ने, एक आध व्यक्ति विशेष ने न्यायालय में अगर इस प्रकरण को डाला होगा तो गवर्नमेंट अगर चाहती तो महाराष्ट्र की गवर्नमेंट उस केस को हटाकर हमारे आम जनता को न्याय देने का काम करती, मगर इस गवर्नमेंट ने कोई ऐसा पहलू उठाया नहीं और इसका भुगतान हमारी आम जनता को हो रहा है। आज दर की 8 गांव के लोग एक आध प्रमाण पत्र लेना होता है, चाहे मृत्यु का हो चाहे जन्म का हो, तो उसे इतनी अड़चन होती है कि महीनों से उनको ये जन्म और मृत्यु के प्रमाण पत्र नहीं मिलते। तो बताइए कि आज एक जरा सी जिनाइन अगर उनको किसी गरीब व्यक्ति को घरकुल देना है
तो आज शासन की तरफ से उनको घरकुल बनाने के लिए भी पैसे उपलब्ध नहीं कर सकती। यह गवर्नमेंट धिक्कार है इस गवर्नमेंट का, और ऐसी गवर्नमेंट को हम सब ने मिल करके उखाड़ फेंकना चाहिए। और आने वाले समय में सभी इस गांव की जनता ने, इस महाराष्ट्र की जनता ने कांग्रेस को सपोर्ट करना चाहिए। इस मोर्चे के संबंध में मैं इतना ही बोलना चाहती हूँ। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।